हॅलो. यानंतर दोन शब्द आप्पा आंग्रे यांचे आम्हाला ऐकायचे आहेत या समोरच्या मॅच बद्दल. नमस्कार. आत्ताचा होणारा सामना संघर्ष 11 वर्सेस व्ही चॅलेंजर सामना पाहिला गेला तर आता हा आजच्या दिवसभरातला हा हाय व्होल्टेज सामना होण्याची नक्कीच अपेक्षा असेल आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आवर्जून लक्ष असेल ह्या सामन्याकडे. कारण दोन्ही संघामध्ये तुल्यबंद असे फलंदाज आणि गोलंदाज असतील आणि सगळ्यांच्या नजरा असतील त्या बाबा पवार उर्फ सिद्धांत आणि गुड्डू स्मितेश बोरकर आणि अनिकेत कांबळे आणि राकेश आंग्रे आणि साहिल त्याचप्रमाणे तुल्यबल्य एकमेकासमोर आता भिडताना दिसतील. तर पहा आणि गोलंदाजी होते पहिला संघाकडून षटक घेऊन येतोय तो सिद्धांत पवार उर्फ बावा, एक नामांकित गोलंदाज बावा पवार. धन्यवाद आप्पा. मॅच स्टार्टचा इशारा आलेला आहे. मॅच कडे वळूया. स्ट्राइक वरती साईवीर, नॉन स्ट्राइक वरती राकेश आणि थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय तो स्टार्ट स्ट्राईक एंडला साईवीर तो गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धांत पवार उर्फ बाबा राईट मोर विकेट. पहिला चेंडू साईसाठी अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता. फिरकी होती चेंडूमध्ये, थोडासा हलक्या हाताने कट केला चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर, दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेश इथं जरूर झालाय. जर का या ओव्हरमध्ये बावा पवार यांनी जर विकेट मिळवली तर आप्पा गुरु 11 या टीमतर्फे बावा पवार याला 333 रुपयाचं पारितोषिक.
हॅलो 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 उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती सिद्धांत रूपा बावा यांच्याकडून. पहिलं षटक टाकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 महत्वाचे मोहरे टिपले गेलेत. निश्चित रूपानं मोठे धक्के दिलेत बावानं. आणि आता आलाय तो अनिकेत कांबळे, एक उत्कृष्ट असा आयकॉन खेळाडू. नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला असेल संकेत कानडे, राकेश कानडे. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धेश उर्फ गुड्डू. पहिला चेंडू टाकलाय, उत्कृष्ट चेंडू टाकलाय स्मितेश बोरकर. गुड्डू पहिला चेंडू, थोडीशी दिशा भरकटलेत, पंचांकडून दंडित केलं गेलंय. 1 धाव मिळाला आहे. या 1 धावेच्या भरीमुला संघाची धाव संख्या झाली ती 5. 3 बाद 5. उत्कृष्ट असा गोलंदाजी आणि हलकासा कट केलाय. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल करण्याचा प्रयत्न, परंतु मनाई केलाय राकेशानं. निश्चित रूपाने दडपण असेल अनिकेत याच्यावरती, परंतु एक जबरदस्त असा खेळाडू आहे तो. दडपण झुगारून देऊन उत्कृष्ट अशी फलंदाजी करू शकतो. गोलंदाज तो उत्कृष्टच आहे, परंतु आता संघ अडचणीत आहे. त्यामुळे अडचणीत असताना कशा प्रकारे फलंदाजी करतो ते पाहायचंय. 2 आयकॉन खेळाडू, पंचक्रोशीतील 2 आयकॉन खेळाडू आपल्या समोर आता उभे ठाकलेत. पाहूया याच्यामध्ये कोण यशस्वी होतो, स्मितेश बोरकर गुड्डू की अनिकेत. गुड्डू थोडा अनफिट आहे कारण त्याला डेंग्यू झालेला आहे, परंतु क्रिकेट खेळ वेळ काय असतं पाहायला मिळालंय. उत्कृष्ट चेंडू टाकलाय, चकडून ठेवलाय, बीट झाले, विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतात तेच गुड्डू यांच्या हाती. एक जबरदस्त असा चेंडू टाकला होता, कारण समोर असणारा खेळाडू सुद्धा एक उत्कृष्ट फटका खेळणारा खेळाडू आहे, एक आक्रमक खेळाडू आहे. परंतु माझ्याकडे सुद्धा अनेक अस्त्र आहेत आणि त्या अस्त्रांचा मी वापर करतोय असं गुड्डूने ठणकावून सांगितलेलं दिसतंय. पाहूया आता याच्या पुढे काय होतंय ते. पुन्हा एकदा गुड्डू टू अनिकेत, जोरदार टोळवला. पाहूया झेल होऊ शकतो, झेल खाली कोण येतंय पाहूया. आणि हा झेल टिपलाय, 4था धक्का मिळालाय. जो दडपण असतं, मोठा संघ मोठा परफॉर्मन्स पाहिजे, परंतु समोरचा संघ सुद्धा मोठा असल्यामुळे काय दडपण असतं, त्या दडपणाचा सामना करू शकले नाहीत फलंदाज. प्रत्येक जण आपली कामगिरी करू शकला नाही. फक्त एक उडवणारा फटका किंवा जो टोळवण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जो षटकार मारण्याचा फटका खेळला गेला आणि त्याच्यातून विकेट स्वस्तात बाद होऊन गेलेले आहेत. आणि आता आला तो रुद्र भाटकर, गणेश भाटकर यांचे चिरंजीव. या KPLच्या मैदानात जे काय आपण बाप बेटे पाहायला मिळतात खेळायला, त्याच्यामधील ही एक जोडी. रुद्र टू गुड्डू. एक चला गोलंदाज, कटर गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू झेलवू शकला, मिस फील्ड झाले. पाहूया चेंडू सीमारेषे बाहेर जातो का नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या वाढली गेली. धाव संख्या झाली ती 8. 4 बाद 8. एक थोडस विचारपूर्वक खेळी करावी लागणार आहे रुद्र आणि राकेशाला. भावानं जो काही कित्ता गुरवला त्याच्यावर पाऊल ठेवलंय स्मितेशानं आणि पुन्हा एकदा दिशा भरकटलेत. वाईटचा इशारा दंडित केलं गेलंय. 1 धाव मिळाली आहे. या 1 धावेनं संघाचं धाव फलक हललं गेलंय आणि वाढती धाव संख्या 9. 4 बाद 9. थोडासा विचार करावा लागणार. वारा शांत झालाय त्यामुळं सर्व शांत झाल्यासारखं वाटतंय. आणि पुन्हा एकदा हलकासा कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आहे आणि झेलबाद.
उत्कृष्ट असा अपील होतं गुड्डू याचं. 5वा धक्का मिळाला आहे. विकेट गमावले गेले. 5 थोडासा संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघावरती थोडासा दबाव निर्माण झाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मनावरती भिडणारी अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम राज. नवीन फलंदाज राज आलाय. राज पालवकर नवीन फलंदाज. स्मितेश बोरकर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी स्मितेश आणि सिद्धांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून. ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू दोन्हीही आणि एका संघांमध्ये दोन्ही जवळचे खूप मित्र असेल. आप्पा गुरु 11 तसेच वीए चॅलेंजरचे हे 2 खेळाडू एक जवळचे मित्र आपण पाहतोय. आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचे होती या सामन्यामध्ये आणि त्या प्रकारे गोलंदाजी केली गेली आहे. सिद्धांत पवारने पहिली षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. चांगले विकेट घेतल्या. त्यानंतर स्मितेश बोरकरला दाखल केले गेलं. स्मितेश बोरकरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. म्हणजे कुठेतरी एक अनिकेत कांबळेचा एक दबाव होता तो सुद्धा बाजूला सारला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करणं गरजेचे होते. ते स्मितेश बोरकरने काम तिथे गणेश गणपत याने चांगला झेल पकडला. गणेश पवार याने चांगला झेल पकडला. त्यानंतर यावेळीच अलंद कार्पेट फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे टोलवला चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. तिथून एका धावेवरती इथे समाधान मानावे लागेल. राकेश थोडासा अजूनही मागे आहे. राकेश नाश्टकीनेला पाहायला मिळतोय. तर मात्र पूर्ण दारोदार राकेशच्या खांद्यावरती असेल कारण 5 विकेट आपण गमावले गेलेत. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे धावा जमवायच्यात या राकेशवर डिपेंड असेल दादा. नक्कीच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक अक्षय कांबळे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इनॅक्शन मध्ये. अक्षय कांबळे यांचा जर विचार केला ना तर भटवाडी इथे घाटकोपर भटवाडी इथे राहतात. परंतु आज काही कारणास्तव मुंबईमध्ये स्थलांतर असलेली चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये ट्रॉफ्या खेळल्या जातात यांच्या माध्यमातून. यावेळेस काय घडतंय. चांगल्या प्रकारे टोलर क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फेकेपर्यंत इथे रनआउटचा चान्स. इथे मात्र फलंदाज बाद राज पालवकर बॅक टू द पवेलियन आणि 6वा धक्का बसलाय संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला. डीजी आलाय तो आशिष. नॉन स्ट्राईकला राहील. स्ट्राईकला आहे तो राकेश. निश्चित रूपाने राकेश वरती दडपण असणार आहे. थोडासा विचार करावा लागणार आहे कारण आपल्याला संघाला स्तुतीत न्यावं लागणार आहे. अजूनही अनेक चेंडूंचा खेळ बाकी आहे. उगाच आपण का बलिदान देतोय धावचित का होतो हे कळत नाहीये. समोर आपल्याला किती विकेट सध्या कळतायत. पुन्हा फुलटॉस चेंडू. स्लोरवन चेंडू आणि बोटांचा वापर केला होता बावा यानं. जोरदार टोळवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. बायच्या रूपाने 1 धाव मिळाली आहे. या 1 धावेनं संघाचं धाव फलक वाढलं गेलं. धाव संख्या झाली ती 13. नक्कीच दादा जर विचार केला दोन्ही मातब्बार संघ परंतु जो संघर्ष युवा प्रतिष्ठानवर वीएच चॅलेंजरच्या गोलंदाजाने 2 गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे जो दबाव निर्माण केलाय तो आतापर्यंत कायम 3ऱ्या ओव्हरच्या प्रगतीपर्यंत पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा चेंडू यावेळीच बिरकावून जरूर दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. जरूर चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. सार्थक पालोकर यांच्याकडून जोरदार टाळ्या होत्या सार्थक साठी. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक युवा खेळाडू आहे या कुर्तडे गावामधील आदरणीय गुरुनाथ पालवकर
यांचे चिरंजीव सार्थकजी पालवकर यांच्या प्रकारे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सिद्धांत पवार ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळाले. राईट मोर द विकेट, स्ट्राईक इन एंडला. यावेळेस आशिषाने खेळूनकडे चेंडू एक धाव कंप्लीट केली जाईल. मला वाटतं एकाच धावेवरती चांगल्या प्रकारे स्मितेश बोरकर यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एवढ्या आजारी असून सुद्धा एवढ्या उन्हामध्ये खेळणं खायची गोष्ट नसते मित्रांनो. आज त्यांना धावसंख्या जाऊन पोहोचली आता 16 या धावसंख्येवरती. 16 धावा, 6 विकेट गमावले गेले आहेत. संघर्ष प्रतिष्ठान 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा, 6 अजूनही विकेट. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नावातच संघर्ष आहे आणि निदान संघर्ष करावाच लागतो आणि राकेश करतोय. त्याला साथ द्यायला हवी आहे कारण संघर्ष केल्याशिवाय कुठलाही विजय संपादन होत नाही आणि हे पाहायला मिळतंय. संघर्ष प्रतिष्ठानचे महेशवीर प्रत्येक वर्षी यामध्ये संघमालक म्हणून हजर राहतात, समाविष्ट होतात. आज त्यांना संघर्ष करावा लागतोय. त्यांच्यामध्ये असलेल्या अनेक दिग्गज खेळाडू यांचं पानिपत झालं इथं आणि त्याचं कारण म्हणजे स्मितेश बोरकर आणि बावा पवार. नक्कीच. आता आले ते पहिल्या वर्षी कालकर. जर विचार केला तर संघर्ष प्रतिष्ठान हा संघ क्वालिफाय होत होता, परंतु थोडासा पॉइंट रिझन मध्ये पाठी थांबला आणि त्यानंतर आजही तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा हा संघर्ष प्रतिष्ठान महेश्वरी आदरणीय महेशजी वीर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी. पुन्हा एकदा विशाल कालकर ऑन बॉलिंग मार, चांगल्या प्रकारे चेंडू टाकला गेलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही या चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. अजूनही 4 चेंडू शेष असतील. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया याच्यामध्ये राकेश कशा प्रकारे आपल्यावर जबाबदारी घेतात कारण एक नावाजलेला असा फलंदाज आहे राकेश. आपल्या संघाला गरज आहे, परंतु विशाल कालकर सुद्धा आमचे एक नावाजलेले गोलंदाज. ऑल कुर्तडेसाठी प्रतिनिधित्व करणारे विशाल कालकर, जय गणेश कोंडखणकरच्या वतीने सुद्धा खेळणारा हा खेळाडू गोलंदाजी करतो आणि मला वाटतं आता दिशा भरकटले गेलेत. पंचांकडून वाईटचा इशारा प्राप्त होतोय, दंडित केलं जात आहे. 1 धाव मिळते. एक धाव महत्वाची झाली आहे. धाव संख्या वाढली गेली आहे. 18 साबाद 18. पुन्हा एकदा राकेश खेळण्यासाठी तयार झालेला आहे. उत्कृष्ट चेंडू टाकला, जोरदार टोलवला चेंडू. पाहूया चेंडू कुठे जात होते आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. राकेश ऑन फायर पाहायला मिळते आपल्याला. थोडासा वेट करण, थोडासा फारीची लडकडली होती, परंतु त्यानंतर राकेश त्याला थोडा ऑन फायर व्हायला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. आधीने 3 चेंडू शेष. यावेळी सुरेख चेंडू टाकला गेला. हे विशाल कालकर अत्यंत चांगले ऑल कुर्तडेचं प्रतिनिधित्व करता. आपण सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलं गेलं आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. तेच विशाल कालकर ऑल बॉलिंग मार पाहायला मिळेल. राईट नंबर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. राकेशसाठी हा चेंडू देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण पवार होते तिथे, खास रायगड वरून इथे खेळण्यासाठी आले प्रवीण पवार. ते आज आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि 1 धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. 6 गडी बाद. अजून 1 चेंडू शेष. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे माणिक 11 संघ आणि भिकाजी शेठ 11 या दोन संघाच्या दरम्यान पहिला पुकार दिला जातो टॉससाठी. यावेळेस काय हिट जोरदार केला, टोलवला गेला पॉवरफुल चेंडू. जेलखाली क्षेत्र सिद्धांत, परंतु चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार, सीमा रेखा पार. बिग हिट KPL षटकार. तर आशिष वीर सारखा असावा संघ अडचणीत असताना स्वतःवर जबाबदारी घेतलेली षटकार वसूल केलाय आपल्या संघासाठी. धाव संख्या वाढवली गेली. धाव संख्या झाली ती 31. थँक्यू.
चला लगेचच गोलंदाज सज्ज करा. लगेच सिद्धांत पवार आपल्याला विनंती असेल, थोडा सामना स्लो होतोय, पंच जरा फास्टेस्ट घ्या. उत्कृष्ट असा फटका मारला होता आशिषने. निश्चित रूपानं एक जबरदस्त असा संघ अडचणीत असताना धावसंख्या उभारल्या. आता पुन्हा एकदा साथ दिली ती राकेशला आता आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. आपल्या मनगटातील जोर काढावा लागणार आहे. आपल्याला नजाकत भरे शॉट खेळावे लागणार आहेत. परंतु गोलंदाज सुद्धा आमचा एक नावाजलेला गोलंदाज आहे सार्थक. पाहूया, आणि उत्कृष्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सार्थक पालवकर. गुरुनाथ पालवकर यांचे चिरंजीव, ज्यांनी ऑल कुरतडे संघाच्या वतीनं ज्यांनी या संघ बांधणी केली होती, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. पप्पांच्या संघामध्ये नाही आहेत, परंतु उत्कृष्ट असा खेळ करतोय. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये 6 वाजल्यापासून प्रॅक्टिस करत असतो मित्र. 6 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत असतो. गोलंदाजीची नेट प्रॅक्टिस मध्ये असतो असा हा गोलंदाज सार्थक पालवकर. आनंद कार्पेट चेंडू केला गेलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 33 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना माणिक 11 संघ आणि भिकाजी शेठ 11 यांना दुसरा पुकार दिला जातोय. टच बॉक्स मध्ये आपण यायचं लगेचच. अंतिम सामना आजच्या दिवसातील लगेचच टॉस बॉक्स होईल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया राकेश कशा प्रकारे आपल्या संघाला सुस्थितीत नेतात आणि आमचा सार्थक कशा प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून जखडून ठेवतो. उत्कृष्ट चेंडू, पॉइंटच्या वरून चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि गचाल क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. या 4 धावानं भर पडले. उत्कृष्ट पंच, 4 धावा. धावसंख्या झाली ती 37. 6 बाद 37. निश्चित रूपानं एक बाजूनच भिंतीसारखा उभा राहिलाय जो आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये राहुल द्रविड भूमिका निभवायचा, ती भूमिका निभवतोय राकेश कानडे. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करतोय. सार्थक वरती दडपण टाकलं गेलंय, कारण सार्थक ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकत होता, कारण लेग साईडला चेंडू सहजरित्या सिक्सर जातो, परंतु ऑफ साईडला सुद्धा मी चौकार मारू शकतो दाखवलं राकेशनं. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जबाबदारी काय असते ना ती राकेशकडे शिकायला पाहिजे आपल्याला मित्रांनो. जबाबदारीने खेळलं, कारण गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये जर राकेशचा विचार केला, जी.के. स्ट्रायकर या संघाला त्याने विजयी करून दिलं होतं. चांगल्या प्रकारे खेळी केली गेली होती राकेशच्या माध्यमातून. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असू दे, तसंच फलंदाजी असू दे, चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती असा हा फलंदाज जी.के. स्ट्रायकरचा गेल्या वर्षीचा फलंदाज यावेळी आपल्याला संघर्ष प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. निश्चित रूपाने प्रतीक ही धाव संख्या सम्मानजनक उभारली गेलेली आहे, कारण अनिकेत चाळके सारखा एक हाय स्पीड बॉलर आहे, नंतर त्याच्यामध्ये राकेश स्वतः गोलंदाजी करतो, तसेच साईवीर आहे आमचा. म्हणजे गोलंदाजी परिपूर्ण आहे, फक्त त्याला सन्मानजनक धाव संख्या उभारावी लागणार आहे. दोन्ही मातब्बर संघ म्हणून तर बोललो होतो की दोन्ही मातब्बर संघांची लढत यावेळेस काय हिट केलाय. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केला, चेंडू सरळ निघून झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी तो राकेश कानडेकडून शिकायला हवं, कारण संघ अडचणीत होता. 6 मोहरे टिपले गेले होते तरी सुद्धा पाय रोवून उभा आहे. आपल्या संघासाठी स्वतःसाठी धावा जमवतोय, एक सुस्थितीत नेलाय संघाला आणि दडपण टाकले गेले ते सार्थक पालवकर यांच्यावरती. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आपण 4 विकेट गमावल्या गेल्या होत्या. यावेळी त्यानंतर जी पारी संभलने पूर्ण दारोदार ज्याच्या खांद्यावरती होती तो म्हणजे राकेश, आणि तो आज आपल्याला पाहायला मिळतो. राकेश 23 धावांवरती 14 चेंडू 23 धावांवरती खेळतोय आणि 5 चेंडूवरती आशिष वीर 5 चेंडू 10 धावांवरती खेळतोय. आणि अशा तऱ्हेने समाप्त होत आहे पारी आणि 44 धावा 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. संघर्ष प्रतिष्ठान याने 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय व्ही चॅलेंजर या संघासमोर. लगेचच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. माझे समालोचक साथी समालोचक रघुजी पालवकर सर यांच्या मार्फत
टॉस होत आहे लगेचच ओ टू टॉस बॉक्स. नक्कीच प्रतीक, खूप छान प्रकारे आपल्याला हा गेम पाहायला मिळतोय. खरंच लो स्कोर जरी असला तरी पण ही मॅच मात्र ही जबरदस्त होणार आहे, यात कोणतीच शंका नाही. आणि यानंतर सुद्धा एक आक्रमक अशी मॅच करो या मरो स्थितीमध्ये दोन्ही संघ पोहोचलेले आहेत, ते म्हणजे माणिक 11 वर्सेस भिकाजी शेड 11. या आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच असेल, माणिक 11 वर्सेस भिकाजी शेड 11. आणि या मॅचचा टॉस घेण्यासाठी या गावचं एक जबरदस्त नेतृत्व, ज्यांनी गेली 3 वर्ष या कुरतडे प्रीमियर लीगसाठी ज्यांनी जबरदस्त असं सहकार्य केलंय, ते म्हणजे आमचे लाडके आप्पा आंग्रे यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होतोय. आप्पा, तुम्हाला विनंती करतो की या मॅचचा टॉस. रघु दादा 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. थँक्यू. आणि आप्पा आंग्रे यांच्या हस्ते टॉस होतोय. छापा आलेला आहे आणि टॉस विन केलाय भिकाजी शेट 11 या संघाने. शुभम, दुसऱ्या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक बघायला मिळाला आणि तिसरी मॅच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता मात्र राईट हँड फलंदाजाला आता मात्र हवेचं चांगलं योगदान मिळणार आहे. काय डिसिजन असेल टॉस जिंकून? बॉल फर्स्ट. आता मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संकेश, मगाची मॅच थोडीशी खराब गेली, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे. टॉस जिंकला असतास तर काय घेतलं असतास? आम्हाला आमच्या मनाप्रमाणेच झालंय. आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर पहिली फलंदाजीच केली. नक्कीच दोन्ही संघांमध्ये एक आक्रमक खेळ आम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे धन्यवाद. आप्पा आंग्रे, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. टॉस विन भिकाजी शेट 11 इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. योगेश कांबळे, साऊंड सिस्टीम मंडप. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय माणिक 11 संघाला फलंदाजीसाठी. आणि त्या चालू असलेला सामना आपण पाहतोय संघर्ष युवा प्रतिष्ठानचा आणि VA चॅलेंजर. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. नक्कीच यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळवला जाईल, आपल्या भेटीला येईल नक्कीच. तर चालू असलेला सामना 45 धावांचं टार्गेट संघर्ष युवा प्रतिष्ठान याने ठेवलं गेलं आहे VA चॅलेंजर या संघासमोर. यानंतर लगेचच माणिक 11 आणि भिकाजी शेट 11 ह्या दोन संघाच्या दरम्यान टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल भिकाजी शेट 11 या संघ जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले माणिक 11 या संघाला फलंदाजीसाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर गेलं विचार केला तर 45 धावांचं आव्हान VA चॅलेंजर या संघासमोर ठेवलं आहे. फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत विनायक आणि स्मितेश बोरकर. तर गोलंदाजीचा भार मला वाटतं रुद्र भाटकर वरती दिला गेला आहे. म्हणजेच काय, इथे आपल्याला 45 धावा डिफेंड करायच्या आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे हे चांगलंच कानमंत्र रुद्र भाटकरला दिलं जात आहे. कारण आता सामना आपला कुठेतरी संघ अडचणीत येऊन सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करणं हे करणं गरजेचं आहे हे अनिकेत कांबळे त्याला समजवत आहेत. कारण जवळजवळ आज जर महेश वीर यांचा जर विचार केला तर जवळजवळ 3ऱ्या पर्वापर्यंत ही स्पर्धेमध्ये आपला संघ खेळवला जातोय. यश परंतु
मागील 2 पर्वापर्यंत यश त्यांना मिळालं नाही, परंतु तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपला संघ उभा करणं मित्रांनो खायची गोष्ट नाही. या KPL सारख्या स्पर्धेमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील ही नामांतिक अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. कुर्तडे प्रीमियर लीग ऑल कुर्तडे संघ आयोजित कुर्तडे प्रीमियर लीग KPL. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. विनायक पवार स्ट्रायकिंग एंडला असेल, डावखुरी हाताचा फलंदाज, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर आयकॉन खेळाडू असेल. रुद्र भाटकर ऑन बॉलिंग मार. पहिला चेंडू घेऊन रुद्र भाटकर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेलं आहे संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाने, परंतु तेवढाच ताकदीवर फलंदाज आपल्याला समोर पाहिला आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, परंतु चेंडू सीमा रेखा पार षटकार. 6 धावा. डीजे सुद्धा या सामन्याचा मनापासून आनंद घेत आहेत. पंकज पवार आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षक वर्ग अनेक प्रेक्षक या कुर्तडे प्रीमियर लीगचा आनंद घेतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असू द्या किंवा इथे ग्राउंड वरती उपलब्ध असलेले प्रेक्षक सर्व वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला विनायकाने. यावेळेस काय दांडी 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 गोल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विनायक पवार बॅक टू द पॅव्हिलियन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका लागला होता. चेंडूला सरळ पाठवलं होतं स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर विनायकने, परंतु यावेळेस थोडासा वेगळी गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लोवर चेंडू टाकला होता. विनायकाला समजलं नाही. विनायक इथे मात्र दांडी गोल होता वेळी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतं विशाल कालकर येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर विनायक पवारला मागं परतावं लागला. इथे मात्र दांडी गुल केली आहे विनायकची, परंतु चांगली गोलंदाजी म्हणजे इथे या ऑल कुर्तडे संघाचं नवीन खेळाडू कशा रीतीने गोलंदाजी करतात हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो. मयंक पवार असेल, रुद्र भाटकर, ऋषिकेश शिंदे असतील, तसेच पाहिलं गेलं तर सार्थक पालवकर सारखा एक चांगला खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु रुद्र पहिल्या चेंडूवरती फटका चांगला लगावला, परंतु त्यानंतरचं कमबॅक विनायकला मागं परतवले. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या ऑल कुर्तडे संघाचा पाहिला जातो. तोच विनायकला बॅक टू द पॅव्हिलियन तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. आता नवीन फलंदाज विशाल कालकर पाहायला मिळत आहे. ऑल कुर्तडे संघाचे प्रतिनिधित्व करणारे विशाल कालकर ऑन स्ट्राईक. रुद्र भाटकर ऑन बॉलिंग मार. राईट मोर द विकेट. यावेळी काय बिग हिट. चेंडू सीमा रेखा पार षटकार. विशाल कालकर याच्या बॅट मधून दणदणीत असा KPL षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावचे समालोचक माझ्यासोबत जोडले जातील माझे साथी समालोचक सचिन दादा. निश्चित रूपानं रुद्र उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, परंतु वारंवार काहीतरी कानमंत्र दिला होता. 2 षटकार खाल्लेत त्यानं, 1 विकेट घेतलाय. आता थोडासा कमबॅक केलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर विनायकला क्लीन बॉल केला आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती षटकार केला, परत डॉट केला चेंडू. यावेळेस अलंग द कार्पेट चेंडू केला. क्षेत्ररक्षक धावील फेकी कार्यापर्यंत चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केलाय. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. 14 या धावसंख्येवरती 1 गडी गमावला गेलाय. VH चॅलेंजर हा संघ 45 धावांचा पाठलाग करता वेळी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रुद्र भाटकर ऑन बॉलिंग मार. यावेळी स्लोवर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता विशाल कालकर यांचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता पाहायला मिळते. डीजे खाऊन सुद्धा जो गोलंदाज
14 धावा देतो. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच षटकार चौकार तर फलंदाज आहे, षटकार चौकार तर मारणार, पण त्यानंतर कशा रीतीने गोलंदाजी करणं हे गोलंदाजावर असतं. अशा ऑल रीतीने कुर्तडीचं उज्ज्वल भविष्य आहे असं मला नक्कीच. म्हणावं लागेल. नक्कीच भविष्य आहे ऑल कुर्तडे संघाचं. अनेक खेळाडू असे आपल्या कुर्तडे गावाच्या मातीतून घडतात आहे, हे सुद्धा आपण पाहतोय या KPLच्या मार्फत पाहायला मिळतंय आपल्याला. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये तेजस पवार एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज, परंतु या वर्षा पर्वामध्ये जर विचार केला ना, त्याच्याहून चांगले चांगले असे खेळाडू, त्याच्याहून परत त्याच्या लेवलला जाणारे खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा ज्यानं फलंदाजीचा भार स्वीकारला होता, आपल्या संघाला सुस्थितीत नेलं होतं, तोच राकेश आलाय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच राकेश पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर. स्मितेशसाठी हा चेंडू मात्र सुरेखरित्या टाकला होता, चेंडू समजला नाही स्मितेश इथून. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची जरूर सांगता होईल. विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते. रुद्र भाटकर स्वतः विकेट किपिंग करता वेळी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. स्मितेशाला गुड्डू याला आणि जोरदार चेंडू टोळवला लेग साईडच्या दिशेनं. पाहूया किती धावसंख्या मिळते ती. नक्कीच पंचांचा निर्णय येतो चौकार. 4 धावांसाठी हा चेंडू दणदणीत असा चौकार स्मितेश बोरकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. धावसंख्या झाली ती 18. उत्कृष्ट चेंडू, त्याच उत्कृष्ट चेंडू टोळवला आणि चेंडू जातोय मला वाटतं सीमा रेषा पार. षटकार. बिनबाद 24 एक बाद 24. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते गुड्डूकडून. मी आयकॉन का निवड माझी झाली ही पाहायला मिळते, कारण मी इंजर्ड म्हणजे आजारी असून सुद्धा या मैदानावर खेळतोय. लागोपाठ 10 धावा वसूल केल्या 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा जखडून ठेवलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. निश्चित रूपानं कमबॅक केला म्हणावं लागेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते पाहूया. अचूक टप्पा ठेवावा लागेल, कारण आपल्याकडे मापक आव्हान आहे. 45 धावा जमवायच्यात आणि त्या नक्कीच जरी विचार केला VS चॅलेंजर या संघाचा, तर रुपेशजी लोहार सर यांचा सुद्धा 2 पर्व मागील दुसऱ्या पर्वापासून तर तिसऱ्या पर्वापर्यंत त्यांचा सुद्धा संपर्क आमच्यासोबत जोडला जातोय. कारण तेवढ्याच ताकदीने गेल्या वर्षी त्यांना यश काही झालं नाही, परंतु परत तिसऱ्या पर्वामध्ये तेवढ्याच ताकदीने तो संघ घेतलाय आणि आज त्यांचा संघ आपल्याला मैदानावरती दिसतोय. निश्चित रूपाने रुपेश एक हौशिक असा खेळाडू आहे आणि पुन्हा एकदा जोरदार टोळाला झेल होऊ शकतं पाहूया, परंतु झेल पर्यंत पोहोचला नाही क्षेत्ररक्षक. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. चप्पल असे विशाल कालकर आहेत. गुड्डू याने मना केलाय. एकच धाव मिळाली आहे. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या झाली ती 25. आता पाहूया, दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 25. डीजे आणि निश्चित रूपाने आता
अजून एक रोमांचक होणार आहे सामना, कारण 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे आणि आतला येतो अनिकेत, एक जबरदस्त असा हुनर खेळाडू जो आपल्या बॉलिंग क्रीजवर उत्कृष्ट असं ताकद लावणार आहे आणि मिस झालाय बॅट्समन आणि किपर सुद्धा मिस झालाय. एक धाव मिळाली आहे. निश्चित रूपानं रुद्राला मागे चेंडू पकडावा लागणार आहे, कारण आता खूप जोरदार असा गोलंदाजीचा वापर करणार आहे, खांद्याचा वापर करणार आहे अनिकेत, कारण माफक आव्हान राहिलंय. समोर नक्कीच. तगडे फलंदाज आहेत. नक्कीच जर अनिकेत कांबळेचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी अत्यंत या पंचक्रोशीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. चालकेवाडी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज फुल टॉस चेंडू फुल टॉस केलाय. यावेळेस काय घडतंय, नक्कीच जेल टिपला होता परंतु अंतिम क्षणी जेल निसटलाय आणि त्याच्यावर 2 धावा घेतल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. गोलीच्या वेगाने सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत कांबळे, मॅन फ्रॉम चालकेवाडी, शिवनेरी चालकेवाडी. या संघातून अत्यंत अनेक ट्रॉफ्या आपल्या स्वतःच्या बळावरती शिवनेरी चालकेवाडी या संघाला जिंकून दिल्यात असा हा गोलंदाज अनिकेत कांबळे. पुन्हा एकदा यावेळेस काय बॅटची कडा घेऊन गेले, हवेमध्ये खूप काळ चेंडू राहिलाय. अनिकेत कांबळेने पकडलाय झेल आणि संपलाय विशाल काळकर यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन डीजे. तो इथं बावा सिद्धांत पवार, ज्याचं नावलौकिक आता महाराष्ट्रभर गाजलं जातंय असा हा बावा. पाहूया आपल्या या घरच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ करतोय. तर नक्कीच. आतापर्यंत त्याला संधी मिळाली नाही, परंतु संघर्ष प्रतिष्ठानच्या सर्व खेळाडूंना संघर्ष करावा लागणार आहे, कारण कॅच जिंकल्याशिवाय तुम्हाला मॅच जिंकता येणार नाही आहे भावानो. कारण एक तुमचं चूक तुमचं सामन्याचं रूप पालटू शकतं, हे लक्षात घ्यावं लागणार आहे. पुन्हा एकदा अनिकेत तू पाहावा, पाहूया जोरदार यावेळेस काय हेलिकॉप्टर उडालाय, पाहूया विहिरीत पाहायला मिळतं. सर. नक्कीच थँक्यू डीजे. नक्कीच पायावरती चेंडू टाकला होता आणि त्याला हेलिकॉप्टर तेवढ्याच ताकदीने उडवलाय, चेंडूला सीमा पार पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेखा पार षटकार. सिद्धांत पवार नावाचं वादळ पहिल्या पर्वामध्ये पाहिलं होतं आपण, परंतु हे 3रा पर्व पाहतोय आपण. 3ऱ्या पर्वामध्ये आपण त्याला पाहतोय इन ऍक्शन मध्ये. सिद्धांत पवार टू अनिकेत कांबळे, चांगलं बॅटल. पुन्हा एकदा यावेळेस का दांडी 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 गुल फलंदाज सिद्धांत पवार बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हादरा व्हीएच चॅलेंजर या संघाला सिद्धांतच्या रूपामध्ये. निश्चित रूपाने, कारण आयकॉन कसा असावा तर अनिकेत कांबळेसारखा असावा. अरे तू जर षटकार मारू शकतोस तर मी तुझं दांडी गुल करू शकतो आणि हे दाखवून दिलंय. निश्चित रूपाने सामन्याचं रूप अजून इकडेच्या तिकडे होत नाहीये, पारडं कुणाच्या बाजून जातंय जड हे पाहायला मिळत नाहीये, कारण जोपर्यंत गुड्डू आहे तोपर्यंत काही सामन्याचं सांगता येणार नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली अनिकेत यानं, षटकार मारला तरी क्लिंग बोल्ड केला गेलाय, हेलिकॉप्टरचा जबाब क्लिंग बोल्डने दिला गेलाय. नक्कीच प्रति उत्तर देणं हे गोलंदाजाचं काम आहे आणि गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं अनिकेत कांबळेच्या माध्यमातून. ज्या प्रकारे सिद्धांतने पहिल्या चेंडूवरती येऊन आक्रमण केलं होतं, त्याच प्रकारे प्रतिउत्तर कशा प्रकारे दिलंय याचं उत्तम उदाहरण आपल्याला अनिकेत कांबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे दादा. निश्चित रूपाने सांगायला लागेल प्रतीक, कारण खरोखरच हा हुरहुरणारी खेळाडू आहे. त्याचा म्हणजे त्याला मला तर वाटतं पाठीचं दुखणं आहे, परंतु तो मॅच मध्ये कधीच दाखवत नाही, कारण माझे पर्सनल संबंध चांगले आहेत त्याचे. आता त्याचा विवाह सुद्धा झालाय, एक वर्ष झालंय, परंतु अशी गोलंदाजी करणं म्हणजे आजच्या युगात खूप घातक आहे, कारण शरीराचा पूर्ण ताण दिला जातो. आणि आता आलाय तो समोर निलेश पोशे. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप वेगाने चेंडू टाकला होता. निलेश याला चेंडू संबंध नाही, निर्धाव चेंडूची जरूर सांगता येत होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवरती. 3 गडी गमावले गेले आतापर्यंत व्हीएच चॅलेंजर संघाने. आता मात्र समीकरण राहिलंय 12 चेंडू 11 धावांचं. 12 चेंडू 11 धावा. अजूनही सामना मित्रांनो संपलेला नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू अंतिम क्षणी पडत नाही मैदानावरती तोपर्यंत या सामन्याचा काही निकाल लागणार नाही. कारण जर विचार केला तर दोन्ही संघ मातब्बार संघ म्हणून या KPL मध्ये ओळखले जाणार आहे.
दोन्ही ताकदीवर संघ मैदानावरती एकामेकासमोर पाहायला मिळतात आहे. तेवढंच ताकदीवर गेम
धावांची गरज आहे. उत्कृष्ट असं या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं ओव्हरथ्रोच्या रूपाने गेलेल्या धावा या ठिकाणी मागण्या पडताना दिसत आहेत. अनिकेत एक जबरदस्त असा गोलंदाज समोर सार्थक गोलंदाजी उत्कृष्ट केली होती. 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे धावांचं योगदान देतो ते. आणि उत्कृष्ट चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केला आणि विजय संपादन केलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. संघर्ष उत्कृष्ट संघर्ष केला. चुका झाल्या ज्या चुका त्यांच्या माथी बसलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये कॅच सुटल्या गेल्या त्याच्यामधूनच आपणाला धावा जमवल्या गेल्या. नाहीतर निश्चित रूपानं शेवटच्या ओव्हरला मला वाटतं 7-8 रनचा असतात तर निश्चित रूपानं अनिकेत यानं धावसंख्या दिली नसते अशी पाहायला मिळाली आहे. अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.